मॅचला सुरुवात करण्यापूर्वी माझी लाडकी मेवणी जिचं काल निधन झालं तिला भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो मी. आणि अफझल मी का लेट आलो त्याचं कारण तेच होतं. आपण या स्पर्धा अजून पुढे नेऊ शकत नाही. खुरमभाई म्हणाले होते स्पर्धेचं काय करायचं, पण स्पर्धा आपल्याला चालू ठेवायची आहे, त्यामुळे स्पर्धा आपण सुरू केली आहे. चला सागर गोलंदाजी मार्ग टाइम स्टार्ट झालाय. लेट्स प्ले. 15 मिनिटाचा टाइम लागला. पहिला चेंडू सागरचा निशाणला होता. पहिला चेंडू निर्धाव डॉट चेंडू. निर्धाव चेंडूने या ठिकाणी सुरुवात झाली. आमच्या सोबत नितेशजी तरे. टाइम लागलाय. मी विनंती असेल साहिल शैलेश आपण विकेट काउंटडाऊनचा पण टाइम लावायचे. इथे पाहतोय चांगला फटका चेंडू निघाला दंदन करत निघाला. या स्पर्धेतील पहिला चौकार या ठिकाणी दिशांच्या बॅटमधून येतोय. 4 धावा आपण पाहतो ओपन होतात. अकाउंट ओपन झालं. या स्पर्धेच्या धावसंख्यामध्ये आता 4 धावाची भरणा. इथून आता प्रत्येक चेंडू डॉट. या प्रत्येक चेंडूची रन्स विकेट आपला काउंटडाऊन चालू होईल. ज्यावेळी चेंडू बाहेर जातो त्यानंतर आपला जो टाइम वॉच आहे तो थांबला जातो. आणि खऱ्या अर्थाने नितेश दादा पुन्हा एकदा जेव्हा गोलंदाजाकडे जो चेंडू येतोय त्यानंतर पुन्हा टाइम वॉच चालू होतो. इथे चांगला फटका. वडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये थोडासा फंबल हो त्याचं नव्हतं झालं. टांगा पलटी घोडा फरार. स्पर्धेचा पहिला मिसफिल्डचा चौकार. डॉट चेंडू दोन चौकार. इथे पाहतोय अजय देशमुख कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. 2 चौकारानंतर लॉंग ऑन झोन पार करण्याचा प्रयत्न केला गेला. विकेटचं पतन झालं. 4 चेंडू झाले. 2 चेंडू पॉवर प्लेचे या ठिकाणी बाकी आहेत. बघा इनिंग ब्रेक मध्ये सेकंड मॅच आजची आपण पाहतोय. लॉट्स मध्ये आपण पाहणार सेकंड मॅच. नेवाली आणि सालोक. नेवाली आणि सालोक आपण वेळेवरती मिडल इनिंगला टॉससाठी या ठिकाणी उपस्थित राहायचे. इथे चांगला चेंडू अफलातून गोलंदाजी कमबॅक करणार चेंडू सागरचा. चांगली गोलंदाजी पाहिली गेली सागरकडून या ठिकाणी पाहतोय. अष्टपैलू खेळाडू आहे संघाचा. येणाऱ्या KPL मध्ये चैतन्य 11 या संघाकडून खेळताना दिसेल. अर्थात गुरु 11 या संघाकडून तो खेळताना दिसेल. इथे चांगला चेंडू ऑफलातून आणखीन एक चेंडू. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालेत. जर मिस फील्डचा जर चौकार आला नसता तर हे षटक खूप सुरेख असतं. 8 धावा एक फलंदाज बाद झालाय. चला बघा षटक संपल्यानंतर तुम्हाला क्षेत्ररक्षण सजवायचे त्यामुळे वेल इथे ऑन होईल. चला टाइम ऑन झालाय. आता तुम्हाला लगेच फील्ड सजून बॉलर तुम्हाला या ठिकाणी पाठवायचे. पहिलं षटक 3 मिनिटांमध्ये कंप्लीट झालं. आपण पाहतो चांगलं कारण बाहेर गेलेला चेंडू आपण पाहतो कारण आता रेलिंग नाहीये त्याच्यामुळे आपण चेंडू बाहेर गेला तो दूरवर जातो. संतोष सोनावणे गोलंदाजी मार्गवरती आहे. एक चक्री गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. नेहमीच फ्लाइटेड चेंडू टाकत असतो. मानगाव संघाकडून नेहमीच अग्रेसर असतो.
पहिले षटक आपण पाहतो या ठिकाणी. चला संतोष गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. श्रीलंकन स्टाईलने गोलंदाजी करत असतो. ते पाहतो आपण जोरदार अपील जरूर झाले. अपील तर जोरदार होते. पॅडवरती चेंडू आदलला पंचांनी सांगितलं लेग बाईटची एक धाव. एक्स्ट्रा धावेने या ठिकाणी सुरुवात झाली. अवंतर धाव आपण पाहतो लेग बाईटच्या स्वरूपात. तर शब्बीर डोंगरे साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. अफजलजी टिवाले आपलं या ठिकाणी आतून वाट पाहता. आपलं वेलकम. आजान चालू असल्याकारणाने आपण थोडंसं थांबलो होतो या ठिकाणी. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झाले. संतोषने अप्रतिम गोलंदाजी केली. 2 धावा अर्थात एक लेग बाईटची धाव होती. त्यामुळे आपण पाहतो 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकात 8 धावा होत्या. तिथे 1 विकेट. या षटकात 2 विकेट आले. चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतो. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती. मानगाव संघाकडून गणेश
गणेशला आपण पाहतोय. बघा या ठिकाणी दामतवरून काही वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी आलेत. बबलू दादा सारखे वरिष्ठ खेळाडू या ठिकाणी आहेत. सिनियर प्लेयर सर्वांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. अफजलजी टिवाले चषक 2026 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार होतो या ठिकाणी. चांगला चेंडू डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. प्रत्येक गोलंदाजा चांगली कामगिरी करतो. महचवाडी संघ आपण पाहतोय. या अगोदर जेव्हाही मैदानात आला प्रथमतः त्यांनी गोलंदाजी केली. स्टॉप केला चेंडूला आपण पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सिंगल आले. एका धावे होती समुद्र म्हणायला लागेल. आमचे नितेशजी तरेचे स्कोररच्या भूमिकेत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12. दिशांनाही माहिती आहे आत्तापर्यंत आपण जेव्हाही प्रथमतः गोलंदाजी केले तर समोरच्या फलंदाजांनी नेहमीच आपल्या समोर आव्हान ठेवलं होतं. पण यावेळी थोडंसं चेंजेस झालं आहे. यावेळी आपण पाहतोय टॉस जिंकला मानगावने आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. इथे डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहतोय. यानंतरची मॅच कर्जत नेवाली वासरेखोंड्यामधील एक चांगला संघ विपक्ष कलम विभागामधील सालोक संघ या दोन संघादरम्यान ती मॅच आपण पाहणं. दोन्ही संघाचे कॅप्टन मिडल इनिंगला आपण या ठिकाणी टॉससाठी या ठिकाणी यायचे. अफलातून चेंडू स्मार्ट डिलिव्हरी चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. गणेश ज्या पद्धतीने सागरने सुरुवात केली मिसफिल्डचा एक चौकार जरूर त्या ठिकाणी आला. त्या 8 धावा. त्यानंतर पाहिलं गेलं आपण दुसरं षटक तिथे 2 धावा आल्या 10 धावा होत्या. इथे पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अकरा धावा आहे स्कोर कार्डवरती. टॅप केला चेंडूला बॅक टू बॉल हर चेंडू अफलातून गोलंदाजी. एक धाव खर्च केले. बघा संतोषने एक धाव खर्च केली. इथे गणेशने एक धाव खर्च केली. अफलातून कामगिरी आपण पाहतोय. व्हेरी गुड बॉलिंग. आज देवेन यांच्या मोहाचोडी संघाला तर धावसंख्या बनवता येत नाहीये. धावसंख्या होत नाहीये. ड्यू फॅक्टर तर नाहीये इथे. त्याचा काही संबंध येत नाही. कारण पहिली मॅच बऱ्याच दिवसानंतर आपण पाहतोय. आमदार ट्रॉफी नंतर या मैदानावरती रंगली जाणारी स्पर्धा आपण पाहिली. अफजलजी टिवाले यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतोय. शेवटचं षटक सकले नजे मिशकात खोत बाबू नजे या सर्व स्टेजवरती या अफजलजी टिवाले आपल्याला आमंत्रित करतात. आज यंग टॅलेंटेड जेवढे प्लेयर आहेत अफजलच्या बरोबरीचे सर्वांना या ठिकाणी सकलेन पौंजेकर या सर्वांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. अमीर दादा गोलंदाज तयार. इथे फाईन डिझर मध्ये चेंडू होतो तयार. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. बघा त्या ठिकाणी जो खांबला आहे त्या खांबल्याला चेंडू जर लागून थांबला लागून बाहेर गेला डायरेक्ट असेल तर षटकार बाउन्स करून गेला तर तो चौकार आहे. आणि चेंडू जर आतमध्ये थांबला तर तुम्हाला धावा काढायचे आहेत. तार पण आहे तिथे तिचं पण तेच आहे. कोणत्याही प्रकारचा डेड बॉल नाही आहे आपल्याकडे. स्टॉपेज स्टॉप केला चेंडूला. बराच काल चेंडू हवेमध्ये. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. जुबेर माघारी परतला तर नवीन फलंदाज सुधीरला आपण पाहतोय. ज्या इम्रानवरती भरोसा होता तो इम्रान माघारी आला. संघाचा एक भक्कम संघ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. आहा म्हणताना मोहाचवाडीतला एक संघ आपण पाहिला होता. आज 3 संघ झाले मोहाचवाडीचे. विनायक सर यांचा एक मोहाचोडी संघ, देवेंद्रचा मोहाचोडी संघ आणि
अमोलजी चव्हाण यांचा एक संघ इथे पाहतो आपण. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. अपरेज विकेटचं पतन. प्रवीण नवीन फलंदाज. स्लोवर एकदम धीमी मॅच आपण पाहिली गेली आतापर्यंत चालू आहे. बाईट चेंडू. धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एक चेंडू वाईटची धावा आपण या ठिकाणी पाहिली जाईल. 14 धावा आपण पाहतोय. इथे दीपेक्षा कव्हरला बीट करण्याचा प्रयत्न होता. 2 धावा या दरम्यान पाहतो आपण. धावा आता पाहिजेत. शेवटचं षटक आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. इथे उर्फे चेंडू आहेत. सागर चेंडू खाली येतोय. कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. विकेटचं पतन. आणखीन एक झटका आपण पाहतोय मोहचवाडी संघाला. चला आपण पाहतोय गोलंदाज तयार होतोय. इथे चांगला फटका. व्हेरी गुड बॅटिंग. पहिला षटकार या स्पर्धेचा आपण पाहतोय. अफजल तिवारी चषक 2026चा पहिला षटकार आला पहिल्या इनिंगच्या शेवटच्या चेंडूवरती. रवी नाम ही काफी आहे. परफेक्ट शॉट रवीचा. अजित दोघन शॉट पाहिला गेला षटकाराला. षटकारच्या सहाय्याने धावसंख्या 22 या आकड्यावरती. 23 धावांचं लक्ष. त्याला टॉससाठी चालायचे. सालोक टीम आणि नेवली टीम दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी या. मैदानात इथून सांगतो तुम्हाला आपल्याकडे एक नियम आहेत. या मैदानावरती प्रॅक्टिस बॉल दिला जात नाही. कोणत्याही संघाने प्रॅक्टिस बॉल घेऊन मैदानात तुमचाही प्रॅक्टिस बॉल घेऊन जायचं नाही. आयोजकांना या पंचांना जर निदर्शनास आलं पंच जे सांगतील मग ती कारवाई तुम्हाला स्वीकारावी लागेल. त्यामुळे मैदानात तुम्ही प्रॅक्टिस बॉल घेऊन जायचं नाही किंवा जुना प्रॅक्टिस बॉल तुम्हाला मैदानात दिला जाणार नाही. किती पण अफजलभाई टिवाले यांच्या जवळची टीम असेल किंवा खुरमभाई यांच्या जवळपास मित्राची टीम असेल पण प्रॅक्टिस बॉल मैदानात दिला जाणार नाही. कारण अफजलजी टिवाले यांनी सांगितलंय फक्त मॅच आहे की मॅच इथून स्टार्ट करायची. नेवाली संघाचा कर्णधार
प्रीतम या ठिकाणी उपस्थित झाला. चला सालोक संघाचा कर्णधार, सालोक टीम कॅप्टन, टॉससाठी आपण यायचे लगेच. टॉस करून घे दादा. हे बघ इथे अपोजिट संघाचा कॅप्टन आहे. नियम अटी सगळ्यांना सेम आहे. शाकिब कोण कोण आलाय ये टॉस करून घे. बाकी मी सांगतो निर्णय काय येईल ते बघूया. बॉल द्यायचे. चला टॉस करून घे फक्त. बाकी आपण मी सांगेल बघा. कल्पेश भवारे, हा इथून दुकान चालू झाले आमचे. कल्पेश भवारे यांच्याकडून रवी डांगरेसाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज आलाय, जो षटकार खेचला होता. बॉल पण इथे चॉईस करायचे, मैदानात बॉल चॉईस केला जाणार नाही. 3 बॉल दिले जातील, त्यातले 2 बॉल तुम्ही चॉईस करून ठेवा. चला आला अफजलभाई दिवाले यांच्या शुभ हस्ते टॉस, अशफाकभाई डोंगरे यांच्या शुभ हस्ते टॉस. आणि टॉक्स बॉक्सच्या इथे बसू नका दादानो. विकी टॉक्स बॉक्स सोडा. या सगळ्यांनी वरती बसा, तिथून उठा जरा फक्त. टॉक्स बॉक्स सोडा. निखिल आणि अजय ही सलामीची जोडी आपण या ठिकाणी पाहतोय. चला टॉस या ठिकाणी करायचा आहे. नेपाली टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. सालोक टीम आपले कर्णधार टॉससाठी पाठवा लगेच. चला एक प्रतिनिधी, एखादा कर्णधार तुम्ही पाठवा. आपण टॉस वेळेत करूया, कारण की जे स्पर्धेचे नियम आहेत त्या नियमानुसारच आपण चालणार आहोत. तुमचा डिसिजन तुम्ही थोड्या वेळाने दिला देखील चालेल, परंतु कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं फार गरजेचं आहे. आणि शाहिद भाई गुंजेकर या ठिकाणी उपस्थित झालेत, या मॅचमध्ये कॅप्टन आहेत. चला टॉस या ठिकाणी केला जातोय. सालोक आणि त्यांच्या विरोधामध्ये नेवाली या 2 टीम दरम्यान टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहताय. पहिला फटका आपण पाहतो. अजयच्या बॅटमधून चेंडू निघतो. 1 बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे. 23 धावांचं लक्ष. पहिल्या चेंडूवरती चौकार. चला नेवाली टीमनं टॉस जिंकलाय. डिसिजन अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल. नेक्स्ट मॅच सालोक आणि त्यांच्या विरोधामध्ये नेवाली. जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये जिथे जोडले गेलेत संदीप गायकवाड सर. शाहिद भाई मनापासून धन्यवाद, आपण आलात वेळेवरती. आणि प्रीतम आपलंही मनापासून धन्यवाद. इथे पाहतो सुरेख फटका. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. रन्स बेलतीचा अजयच्या बॅटमधून आला षटकार. बघा 23 धावांचं लक्ष होतं. पहिल्या 2 चेंडूवरती धावा वसूल. वेल वाचवलाय कुरंबाई. जेवढ्या लेट मॅच चालू झाली ना, ते परफेक्ट कार्यक्रम आखला इकडे अजयने. बघा पहिला आणि दुसरा राऊंड, पहिला मॅच आणि दुसरी मॅच झाल्यानंतर सेकंड राऊंड लगेच खेळवला जाणार आहे. त्याच्यामुळे पहिला विजयी टीम कुठेच जायची नाही. मोचवाडी आणि मनगाव दोन्ही संघाला जोही संघ जिंकेल त्यांनी थांबायचं. लगेच सेकंड राऊंडची मॅच ती मॅच झाल्यानंतर होईल. गोलंदाज तयार होतो. तिसरा चेंडू. या ठिकाणी पाहतो आपण लीग बाय चेक धाव. बघा जसं सांगितलं दुसरी मॅच होणारे मानगाववाले लगेच तयारीत निघाले. चौथा चेंडू असेल. इथे अजयच्या बॅटमधून चेंडू निघालाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. स्पर्धेचा तिसरा आणि या इनिंगचा दुसरा. निखिलच्या बॅटमधून हा षटकार आला. म्हणजे एक अजय, एक निखिल आणि एक आमचा रवी. सेफ. आपण योगेश यांच्याशी संपर्क साधा.
इथे पुन्हा एकदा चांगला फटका आणि विजयाची विजय मोर उमटण्यावर हा निखिलच्या बॅट मधून आला. आणखीन एक दमदार फटका, षटकार. चला मॅच फिनिश झाली आहे. नेपाली संघ आपला डिसिजन काय आहे लगेच या दोनही टीम. चला मॅच समाप्त झाली आहे, मॅच फिनिश झाली आहे. पहिली मॅच जिंकली आहे मानगाव 11 मानगाव टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम मोहाची बाडी. चला दोन्ही टीम. नेवाली टीम आपला डिसिजन सांगा. रवी डांगरे यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संतोष. रवी दादासाठी भवर दादाकडून जे 200 रुपयाचा कॅश प्राइज आला तर आता आपण घेऊन जायचं.